तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजे जुईली गाडगर ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. कारण आता या मालिकेत वेगळेच धमाका फुटणार आहे, वेगळेच बॉम्ब असे फुटलेले आहेत. तर मग आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इराने सगळं घर साफ करायला घेतलेलं आहे आणि आता तिथे दामिनी आलेली आहे आणि दामिनी आता तिचा पाय घसरून आता दामिनी खाली पडलेली आहे. आणि त्यानंतर मग आता धैर्य खाली येतो आणि म्हणजे धैर्य घरी येतो आणि आता तो म्हणजे खूप असा वेगळा अट्रॅक्ट करत असतो आणि इरा तिथे आलेली असते. इरा त्याच्याशी बोलते की आता सावी वेडी झाली, सावी काय परत येणार नाही, पण मी आता तुझ्यासोबत आहे, मी तुझ्यासोबत लग्न करेल. आणि आता ती धैर्याच्या मिठीत जाते आणि धैर्याला हे काही आवडत नाही. धैर्याचं फक्त सावीवर प्रेम असतं. त्यामुळे आता धैर्य तिच्या कानाखाली देतो आणि तिला बोलतो की सावीची जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकणार नाही आहे. तर मग ते कसं आता ते आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर मग इकडे सावी ॲडमिट असते आणि म्हणजे सावीला ॲडमिट करतात आणि भाऊंना आणि अनुराधाला खूप वाईट वाटत असतं. मग त्यामुळे ते तिला भेटत असतात आणि मग तिथे डॉक्टर येतात आणि मग ते डॉक्टरांना तिची काळजी घ्यायला सांगतात. पण डॉक्टर त्यांना आधार देतात आणि बोलतात की तुम्ही आम्हाला हमी देतो आणि आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही सावीला नक्कीच बरं करू म्हणून. आणि सावी कायम तिथे फ्रेंड करत असते आणि आता तिला धैर्याला हे भेटायचंच असतं. तर मग आता डॉक्टर भाऊंना आणि अनुराधाला बोलतात की तुम्ही इथे जितका वेळ थांबाल तितकंच तुमच्यासाठी इकडनं जाणं अवघड होईल. तर मग आता भाऊ बोलतात की आम्ही निघतो म्हणून. तर भाऊ तिचे पाय धरतात आणि त्यांना खूप असं वाईट वाटतं आणि ते रडायला लागतात. आता पण सावी इकडे मात्र फ्रेंड करत असते. भाऊ तिथनं निघून जातात. मग इकडे अनुराधा तिला बोलते की तुझ्या आईला माफ कर म्हणून, मी काही करू शकत नाही आणि तुझ्या भल्यासाठीच तुला मी आता म्हणजे तुला इथं सोडावं लागते. आणि मग ती बोलते की तू लवकर बरी व्हावीस म्हणून आम्ही हे सगळं करतो आणि तू लवकर बरी होशील म्हणून. आणि ती तिच्या हाताची पप्पी घ्यायला जाते. तर आता सावी हात तिचा खाली खेचते. तर मग आता अनुराधासुद्धा तिथनं निघायला जाते आणि तिकडे तर धैर्य पोचलेला असतो आणि तो आता भाऊंना आणि अनुराधाला बोलतो. त्याला खूप राग आलेला असतो आणि तो आता त्यांना बोलतो की तुमच्याकडनं तरी ही अपेक्षा नव्हती. मी सांगितलं होतं तुम्हाला तिला मी बरं करणार आणि तुम्ही माझं का नाही ऐकलं आणि मला एका शब्दानं तुम्ही विचारलं नाही, मला तुम्ही का नाही विचारलं. आणि मग तो अनुराधाला बोलतो की आई, तुम्ही तर तिच्या आई आहात ना, तर मग तुम्ही म्हणून इथे तिला इकडं टाकलं का? तुम्हाला कोणी हा अधिकार दिला? ती माझी बायको आहे आणि तिच्यावरच फक्त अधिकार माझा आहे म्हणून. आता मग धैर्याला त्याचा राग खूप आलेला असतो. त्यामुळे आता भाऊ धैर्याला शांत करतात, पण धैर्य त्यांचंसुद्धा ऐकत नाही. तो त्यांना बोलतो की तुम्हाला तिच्याबद्दल किती काळजी नाही हे तुम्ही आता तिला इथं टाकलं आहे ना, त्यामुळे मला सगळं कळते की तुम्हाला तिची काळजी म्हणून. तुम्हाला ती जड झाली का? असं आता तो डायरेक्ट धैर्य भाऊंना बोलतो की ती माझी बायको आहे, तिचा जो निर्णय काय असेल तो आता मीच ठरवणार, किंवा मग तिचं काय करायचं आणि तिच्याविषयी जे निर्णय घ्यायचे ते फक्त मीच घेणार, कारण मी तिचा नवरा आहे. आणि मग आता तो त्यांना बोलतो की ती माझी बायको आहे, मी तिच्याशी असं काही वागणार नाही जसं की तुम्ही वागले आणि तिला तुम्ही इथे मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, असं तो आता बोललेला असतो. त्याला खूप राग आलेले असतात की आता त्याने ह्याला विचारलं नसतं आणि त्याच्या बायकोला त्याला म्हणजे तिच्या नवऱ्याला न सांगता आता त्याच्या बायकोला त्यांनी इथं आणलेलं आहे. तर मग तो त्यांना बोलतो की तुमच्यासारखं मी वागणार नाही आणि मी तिला इथं काही थांबून देणार नाही, मी तिला इथनं घेऊनच जाणार, असं तो त्यांना बोलत असतो. आणि बोलतो की मी तिला आता बरंच करणार, कारण आता मला कोणी अडू शकत नाही आणि मला कोणी काही करू शकत सुद्धा नाही आहे. त्यानंतर मग इकडे धैर्य सावीला शोधत असतो आणि तो हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तो सावीला पूर्ण हॉस्पिटल शोधत असतो, पण आता त्याच्याकडे परवानगी नसते. त्यामुळे आता त्याला ते लोक आतमध्ये जाऊन देत नाही, कारण त्याच्याकडे परवानगी नसते. मग तरीसुद्धा तो सावी करतो आणि आतमध्ये जातो. तर मग ते सगळे पाठीमागे त्याच्या लागतात आणि त्याला बोलतात की तुम्ही इकडे जाऊ शकत नाही, तुम्ही आतमध्ये येऊ शकत नाही. आता मग धैर्य सावीला सगळीकडे आवाज देत असतो, पाहत असतो आणि तो सावी करत असतो. आता मग सावीला कळतं की सावीला त्याचा आवाज येतो की इकडे धैर्य आलाय आणि तो सावी करते. ती सुद्धा मग फ्रेंड करते आणि आता धैर्य तर हिला सगळीकडे पाहत असतो आणि तिकडनं सावीने सुद्धा रूमचं दार उघडलेलं असतं आणि ती येडी मुलगी तिथे येते आणि आता ती सावीला पाहते आणि सावीसमोर अचानक येडी मुलगी येते आणि ती वेड्यासारखं करत असते. ती तिला घाबरवत असते, म्हणजे ती सुद्धा एक वेडीच असते, पण आता सावी मात्र तिला घाबरलेली असते. आणि इकडं धैर्याला सिक्युरिटी गार्ड पकडतात, कारण त्याच्याकडे परवानगी नसते. त्यामुळे आता धैर्य त्या सिक्युरिटी गार्डला त्याचा हात झटकून देतो आणि त्याला बोलतो की मला माझ्या बायकोला भेटायचं आणि मला माझ्या बायकोला इकडून घेऊन जायचं. तो त्या सिक्युरिटीचं सुद्धा ऐकत नाही आणि त्याचा हात जोडतो आणि परत पूर्ण हॉस्पिटल बघायला म्हणजे तिला शोधायला जातो. मात्र इकडं ती मुलगी सावीला
घाबरत असते आणि तिला बस बोलते, खाऊ का तुला, खाऊ का तुला, असं ती बोलत असते. आणि इकडे सावी त्याला मात्र फ्रेंड फ्रेंड करून आवाज देत असते आणि ती त्या मुलीला खूप अशी घाबरत असते. आता धैर्यला तर सगळेच जण पकडायला येतात आणि ती मुलगी आता सावीचा गळा धरायला पाहत असते इकडे. तेवढ्यात आता तिथे नर्स येते आणि त्या मुलीला तिच्या रूममध्ये पाठवते आणि सावीलासुद्धा ती आतमध्ये कोंडून घेते आणि बाहेर कडी लावून घेते. आता इकडे धैर्यला तर सगळे बॉईज बाहेर काढतात आणि मग आता त्याला हॉस्पिटलच्या बाहेर काढलं जातं. तर मग आता धैर्यला खूप राग येतो. आता तो धैर्य त्यांना बोलतो की तुमची हिंमत कशी झाली मला पकडण्याची, आता माझी बायको आहे, मला तिला घेऊन जायचं आहे, तिला कोणी काहीच करू शकत नाही आणि मला तिला घेऊनच जायचं आहे म्हणून. तो असं तिथे आता बोलत असतो. पण आता ते कोणी धैर्यला आतमध्ये येऊन देत नाही आणि मग तिथे सिक्युरिटी गार्ड हा त्याच्यावर वॉच ठेवूनच असतो की मी याला आतमध्ये सोडणार नाही आणि आता धैर्यला कोणीच आतमध्ये सोडणारं नसतं. तर मग आता इकडे सावी धैर्यला पाहत असते, ती फ्रेंड करत असते आणि मग आता ती खिडकी उघडते आणि ती फ्रेंड करते. आता तिला मात्र काही दिसत नसतं आणि खाली तर गज वगैरे असतात आणि तिने जर उडी मारली तर तिला धोका असतो तिच्या जीवाला आणि मग आता तिने जर उडी मारली तर तिला लागणार असतं. आता धैर्य सगळीकडे पाहतो, त्यालासुद्धा तिचा आवाज येत असतो फ्रेंड म्हणून आणि आता ती तिकडे खिडकीत असते आणि ती डोकावून पाहत असते कारण ती पडणारच असते पण ती जरा वाचते. तर ती पाय उचलायला जाते पण ती पडत नाही. आता ती धैर्याला दिसत नाही, धैर्याला ते फ्रेंड करत असते. धैर्य आता पूर्ण हॉस्पिटल बघतो आणि मग ती आता धैर्याला आता सावी दिसलेली असते आणि तो तिच्या रूमच्या खाली आलेला असतो. आता धैर्याला ती दिसते त्यामुळे आता सावीलासुद्धा दिसतो. धैर्य तिला बोलतो की तू घाबरू नको, मी तुला घेऊन जाईल तुला, असं तो बोलतो आणि मग तो तिथं वर चढायला पाहतो पण त्याला काही वर चढता येत नाही. तो तिथे सगळे प्रयत्न करतो, सीडी वगैरे ठेवतो पण त्याला काही चढता येत नाही, तो खाली पडतो. तर सावी त्याला बोलते तुला लागेल फ्रेंड, नीट जरा हळू म्हणून, असं तो बोलत असतो. पण आता इकडे धैर्य पूर्ण वरती चढण्याचा प्रयत्न करतो पण धैर्याला काही वरती चढता येत नाही. तो सगळे प्रयत्न करतो, खुर्च्या वगैरे ठेवतो, त्याच्यावर वगैरे पाट वगैरे ठेवतो, दोरी लटकवतो पण त्याचा सगळा प्रयत्न अयशस्वी ठरतो आणि त्याला वरती काही जाता येत नाही, तो सारखाच पडत असतो. आता मग सावी बोलते की तू नको येऊ म्हणून, तुला लागेल वगैरे, पण आता धैर्य काही करून आता त्याला सावीपाशी पोचायचं असतं. त्यामुळे तो त्याच्या खालच्या मजल्यापर्यंत कसा तरी जातो आणि आता तो त्या मजल्यावर आलेला असतो. इकडे मग आता तो दुसऱ्या मजल्यावर येतो पण सावी मात्र त्याच्या वरच्या मजल्यावर असते. आता तर तो सावीला दिसत नाही कारण तो तर खाली असतो म्हणजे खालच्या मजल्यावर. त्यामुळे आता सावी फ्रेंड करत असते पण मात्र आता तिला तो कुठे दिसत नाही. ती बोलते की कुठे गेलास तू, मला का दिसत नाही, आणि तिला मात्र तो दिसत नाही. तेवढ्यात मग आता तिथे नर्स येते. तर नर्स तिच्या खोलीत आलेली असते त्यामुळे आता नर्स तिला बोलते इकडे खिडकीत काय करते म्हणून, तू तुझ्या बेडवर झोप. आणि मग ती नर्स तिला परत तिच्या बेडवर आणते आणि मग तिला खिडकीतून बाहेर घेते कारण आता ही जर पडली तर मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे आता ती नर्ससुद्धा तिला इकडे नेते. त्यामुळे नंतर मग आता इकडे धैर्य आतमध्ये घुसलेला असतो आणि धैर्य पूर्ण हॉस्पिटल परत चेक करतो आणि आता त्याला कोणी पाहण्यासारखं असं नसतं कारण आता तो डायरेक्ट मधल्या मजल्यावरच असतो. पण मात्र आता त्याला डायरेक्ट डॉक्टरच पाहतात. आता धैर्य डॉक्टरला बघून घाबरतो, त्याला असं वाटतं आता हे डॉक्टरसुद्धा मला बाहेर काढतील. पण आता तो सावीच्या रूमच्या शेजारी म्हणजे रूमच्या बाहेर आलेला असतो. आता मग तो डॉक्टरांना सांगतो की सावी मुजुमदार ही माझी बायको आहे आणि मला तिला घेऊन जायचं आहे म्हणून. तर मग त्याला डॉक्टर असं बोलतात की तुम्हाला घेऊन जायचं असेल तर जा तुम्ही, पण म्हणजे जर तुम्ही तिला इथनं घेऊन गेलात आणि तिच्यावर जर काही उपचार नाही झाले तर ती बरी होणार नाही आणि तिच्यावर जर उपचार काही झाले नाही तर मग ती अजून पुन्हा वेड्यासारखी करेल आणि ती म्हणजे बरी कधी होणारच नाही, असं आता डॉक्टर त्याला बोललेले. कारण ते डॉक्टर आता दामिनीला मिळलेले असतात आणि दामिनीने सगळं त्यांना सांगितलेलं असतं असं कोणी आलं तरीसुद्धा आता सावीला तुम्ही पाठवायचे नाही, असं म्हणजे त्यांचा प्लॅनिंग झालेला असतो. त्यामुळे आता ते डॉक्टर त्याला वेगळंच काहीतरी सांगायला लागतं आणि मग ते बोलतात तुम्ही जर घेऊन गेलात तरी तिच्यावर काही उपचार होणार नाही आणि ती बरीसुद्धा होणार नाही आणि ती तशीच वागणार, ती उलट अजून जास्त तशी वागणार. आणि मग डॉक्टर त्याला वेगवेगळ्या पेशंटला दाखवतात आणि त्यांची बरीच अशी उदाहरणं देत असतात की ह्यांना घरी नेलं होतं तरीसुद्धा हे बरे झालेत नाही आणि परत त्यांना आता हॉस्पिटलमधनं आणलेले. तर मग आता डॉक्टर त्याला सगळं पटवून देतात आणि आता धैर्यलासुद्धा पटतं कारण आता डॉक्टर स्वतः बोललेत आणि डॉक्टरांचं तर ऐकायलाच हवं. त्यामुळे आता सावीला बरं होण्यासाठी त्याच्याकडे काही दुसरा पर्याय नसतो आणि सावीला आता तिकडेच मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागतं. त्यामुळे आता त्याला
काय बोलण्याचा चान्सच नसतो आणि तो आता विचार करत असतो. पण आता इकडे घरी मात्र दामिनी सावीच्या रूममध्ये आलेली असते आणि ती सगळी तिची रूम बघते आणि आता मग ती तिची सगळी खेळणी एका बॉक्समध्ये भरायला बघते आणि तिला मात्र तिचं एक चित्र दिसतं सावीने काढलेलं आणि मग ती आता तिचं चित्र पण फाडत असते आणि सगळ्या तिच्या खेळणी वगैरे सगळे आता बॉक्समध्ये भरत असते. आणि इकडे इराला तिने सांगितलेलं असतं की सगळं घर धुवून घे म्हणून. म्हणजे सावीच्या पायाचा वनसुद्धा आपल्या घरात नको, त्यामुळे आताच तू सगळं घर धुवून घे. आता मग त्यामुळे आता इरा सगळं घर धुवून घेत असते, पाणी वगैरे ओतत असते. तर मग तिथं आता भास्कर विलास येतात आणि तिला विचारतात काय करते म्हणून, तू सगळं ओलं ओलं का केले. तर मग ती तिला सांगते की मला आत्याने घर साफ करायला सांगितले, म्हणजे की सावीच्या 13व्यासारखं, म्हणजे 13व्यानंतर आपण कसं घर साफ करतो तसंच त्यांनी मला ते सावीच्या 13व्यानिमित्त घर साफ करायला सांगितले म्हणून. पण आता मात्र ते सगळे हसतात आणि बोलतात की कर घर साफ. आणि ते तिला म्हणजे साफ कसं करायचं ते तिला सांगत असतात. तेवढंच आता तिथे दामिनी बॉक्स घेऊन येते आणि भास्करला बोलते की मी असाच एक बॉक्स तिच्या सावीच्या रूममध्ये ठेवला आहे, तो तू घेऊन ये. आणि आता मग दामिनी यायला पाहते तर दामिनीचा पाय घसरतो आणि आता दामिनी खाली पडते. दामिनीचा पाय मुरगळतो आणि मग तिला इरा हसते आणि पण मात्र तिला काही लवकर उचलायला जात नाही. मग ती ओरडते आणि मग विलास आणि भास्कर तिला उचलायला जातात. आता मग तिला उचलतात तर मग आता सावी तरी नसते, तरी आता ही पडलेली असते. त्यामुळे आता ती परत सावीलाच पुन्हा दोष देते आणि तिच्या खेळण्यावर पाय देत असते. तरीसुद्धा तिचा पाय तिथे लचकतोच. मग ती बोलते काय ही पिढा माझ्या लागली मागं काय माहिती. तर आता तिला दोन्ही वेळा आता तिला लागलेलंच असतं, कारण तिने सावीचं वाईट केलेलं असतं. आता ती तर पडलेली असते. तर मग आता इकडे तिला लगेच तेव्हा डॉक्टरांचा कॉल येतो. आता डॉक्टर तिला सगळं सांगतात की इकडे धैर्य आले होते, त्यांनी असा प्रकार केला आणि ते तिला घरी न्यायला पाहत होते. पण मी आता जसं तुमचं आणि माझं ठरलं होतं तसं मी त्यांना सांगितलं आणि त्यांना पटवून दिलं की तिला बरं करणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी ती इथंच राहिली पाहिजे असं त्यांना सांगत असतात. आणि मग ते आता दामिनीला पटतं आणि दामिनीसुद्धा आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते. इकडे धैर्य विचार करत असतो, त्याला काहीच कळत नाही काय करावं काय नाही. आणि मग डॉक्टर त्याला बोलतात की तुम्ही आता घरी जाऊ शकता. तर मग तो डॉक्टरांना बोलतो की मी माझ्या सावीला सोडून कुठंच जाणार नाही, ती जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत मी इथंच राहणार आणि तिला घेऊनच जाणार. तर मग आता डॉक्टर त्याला समजावून सांगत असतात. पण आता तेवढ्यात मात्र तिथे येते दामिनीसुद्धा त्याला समजावून सांगते आणि बोलते की सावीसाठी आपल्याला हे करणंच आणि ती जर बरी व्हावी तुला असं वाटत असेल तर आपल्याला तिला इथं सोडावंच लागेल, असं आता तिथे दामिनी त्याला बोललेली. पण मात्र आता तो काही तिचं एवढं जास्त ऐकत नाही. पण आता मात्र त्याच्याकडे काही पर्याय नसतो, तर सावीला बरं करायचं आहे. त्यामुळे आता मग त्याला सुद्धा तिला इथंच ठेवावं लागतं. आणि आता मग दामिनी त्याला घरी घेऊन येते. आणि आता घरी आल्यानंतर मोठाच एक ट्विस्ट येतो. घरी आल्यानंतर आता इरा धैर्यला बोलते की म्हणजे त्याच्या एक प्रकारे मागच लागते की आता सावीचं काही बरं होणार नाही आहे आणि मी तुमच्यासाठी आहे, तुम्ही काही काळजी नका करू, तुम्ही कोणतं टेन्शन नका घेऊ, असं आता ती धैर्यला बोललेली. पण धैर्याच्या मनात ही मात्र सावीच असते. त्यामुळे आता तो तिला बोलतं, म्हणजे तिला बजावतो की तू माझ्या मागे लागू वगैरे नको. आणि तो तिच्या कानाखाली देतो, कारण आता ती त्याला मिठी मारायला आले असते. त्यामुळे आता त्याला काही आवडत नाही आणि तो तिला ठणकावून सांगतो की माझ्या मनातली जागा, माझ्या हृदयातली जागा ही सावी सोडून कोणीच घेऊ शकत नाही आणि तू सुद्धा माझ्या मागे लागू नको आणि माझं सावीवर खरोखर खूप प्रेम आहे असं होतं. तो तिला ठणकावून सांगत असतो. आणि मग आता याचं इराला वाईट वाटतं. त्यानंतर मग आता इराचा डाव असतो की आता ती धैर्याला तिच्या प्रेमात नक्की कसं पाडते हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर मग आता दामिनी आणि इराचा परत एक नवीन डाव काय असेल हे आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल. आणि पुढील भाग अजून बघायला विसरू नका, कारण पुढील भाग अजूनच रंगतदार होणार आहे आणि पुढील भागात सुद्धा अजून एक मोठा ट्विस्ट येणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला लाईक करा, कमेंट करा.